नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर आजची माझी स्वामींची लिखित नामजपाची सेवा करून झाली. या सेवेतून स्वामींचा श्री स्वामी समर्थ हा जप 12 लक्ष लिहून लवकरात लवकर आपल्याला पूर्ण करायचा आहे. काही सेवेकऱ्यांचा हा जप लिहून पूर्ण झालाही आणि त्यांनी मागच्या महिन्यात पीठापूरच्या दत्तधामावर स्वामीचरित्र पठणाच्या सत्संगाच्या वेळी आपल्या जपाच्या वह्या पोहोचवल्या. त्यामुळे आपल्यालाही हा जप लवकरात लवकर पूर्ण करायचा आहे. श्री स्वामी समर्थ. तर 2 एप्रिलला आहे श्री हनुमान जयंती व या दिवशी आपल्याला मारुतीरायांच्या भीमरूपी महारुद्रा या स्तोत्राचे पाठ करायचे आहेत. तसेच हे स्तोत्र कसे कोणी लिहिले यामागचा आढावा घेऊ. मारुती स्तोत्र. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती. हे मारुती स्तोत्र संत रामदासांनी रचले आहे. ते लिहिण्यापूर्वी समर्थांना मारुतीने साक्षात दर्शन दिले होते. श्री संत रामदास गोदावरीच्या पात्रात सूर्योदयापासून ते सूर्य माथ्यावर येईपर्यंत रामनामाचा जप करीत असत. त्याचवेळी एक माकड नदीकिनारी असलेल्या एका अशोक वृक्षावर रामदासांचा तो श्रीराम जय जय राम हा त्रयोदशाक्षरी मंत्र जप निश्चलपणे बसून ऐकत असे. रामदास स्वामी भिक्षेसाठी गावात गेले की ते माकड निघून जाई. हा कार्यक्रम अखंड 12 वर्षे चालू होता. रामदास स्वामींचा 13 कोटी जप पूर्ण झाल्यावर त्या माकडाने अशोक वृक्षावरून थेट उडी मारली आणि संत रामदासांच्या अंतरंगात प्रवेश केला. त्या माकडाने महाकाय रूप धारण करून रामदासांना गाढ आलिंगन दिले. रामदासांना मारुती रामाशिवाय राहूच शकत नाही हे माहीत होते. मारुती हे रामदर्शनाचे प्रवेशद्वार आहे म्हणून त्यांनी मारुतीची स्तुती केली व ती स्तुती म्हणजेच हे भीमरूपी मारुती स्तोत्र होय. हे मारुती स्तोत्र मारुतीच्या दर्शनानंतर उत्स्फूर्तपणे श्लोकबद्ध होऊन समर्थांच्या तोंडून बाहेर पडले. 1 कोटीला 1 श्लोक याप्रमाणे संत रामदासांनी 13 श्लोक अक्षरबद्ध केले. त्यांच्या 1 कोटी रामजपाची महान पुण्याई एक एक श्लोकाच्या मागे उभी आहे. नंतरचे 4 श्लोक हे फलश्रुतीचे आहेत. हे स्तोत्र फार लहान आहे. रामपत्नी सीतेला हनुमानाच्या अफाट पराक्रमाचे अपार कौतुक वाटले. सीता म्हणाली, हनुमंतामुळे माझी सुटका शक्य झाली. त्याच्या शक्तीला आणि भक्तीला सीमा नाही. तेव्हा हनुमंताला आपण लंकेचे राज्य बहाल करावे. परंतु मारुती म्हणाला, माते, लंकेचे राज्य घेऊन मला शिक्षा करू नका. मी लंकेचा राजा झालो तर मला श्रीरामांपासून दूर राहावे लागेल. मला ही असह्य सजा होईल. सीतेने आपल्या गळ्यातील अत्यंत मौल्यवान मोत्यांचा कंठा काढून हनुमंताला दिला. परंतु त्यावेळी हनुमानाने सीतेसमोरच त्यातील एक एक मोती दाताखाली धरून त्याचे तुकडे करण्यास सुरुवात केली. हे दृश्य पाहून सीतेला राग आला व सीतेने त्याला विचारले की मी दिलेल्या भेटीचा हा अपमान का करीत आहेस? त्यावर हनुमानाने म्हटले, या मोत्यात राम नाही. ज्यात श्रीराम नाहीत त्या वस्तूची मला काय किंमत? यावर सीतामाता म्हणाली, ज्यात राम आहे अशी वस्तू मला दाखव. त्यावर हनुमानाने आपली छाती फाडली व त्याच्या हृदयात सीतेला प्रभू श्रीरामांचे दर्शन झाले. असा हा रामभक्त हनुमान आहे. रामायणाच्या अखेरीस प्रभू रामचंद्रांजवळ वर मागताना मारुतीने म्हटले, हे प्रभू, माझे प्रेम व भक्ती आपल्या ठिकाणी अखंड राहावी. माझ्या अंतःकरणाचा भाव अन्यत्र कधीही वळू नये. जोवर रामकथा जगात राहील तोवर माझे शरीर जिवंत राहावे आणि मी जिवंत असेपर्यंत अप्सरांनी आपले दिव्य चरित्र मला सतत ऐकवावे. प्रभू श्रीरामांनी तथास्तु म्हणून हनुमंताला आशीर्वाद दिला. या वरदानामुळे बजरंगबली चिरंजीव झाले. त्यांची गणना 7 चिरंजीवांमध्ये केली जाते. हा चिरंजीव रामनामात आजही रंगून गेलेला असतो व ज्या ज्या ठिकाणी रामकथा चालू असेल त्या प्रत्येक ठिकाणी कधी अदृश्य स्वरूपात तर कधी वानर रूपात उपस्थित राहतो. आपल्या भक्तावर कधी संकट कोसळल्यावर तो धावून जातो. याचे एक उदाहरण म्हणजे सद्गुरू परमपूज्य मोरेदादांचे
गोरेगावच्या राम मंदिरामध्ये रामायणावर हितगुज चालू असताना प्रत्यक्ष हनुमंताची वानर स्वरूपात उपस्थिती होती याची तेथे प्रचिती आली होती. हे स्तोत्र फार लहान असून या स्तोत्रामुळे शारीरिक, आर्थिक, सांसारिक, पारमार्थिक उन्नती होते. शनिदेवाची साडेसाती, पिशाच्च बाधा, लहान मुलांची भीती, बलशाली शरीर, कुशाग्र बुद्धिमत्ता वगैरे करीतही हे स्तोत्र अत्यंत असे उपयुक्त आहे. हे स्तोत्र विद्यार्थ्यांनी आपल्या नित्य पठणात ठेवून साहस, बळ, पराक्रम, मुक्तीसाठी, विद्या तसेच तल्लख बुद्धीसाठी उपयोगात आणावे. आनंद घनराम यांनी म्हटले आहे, हनुमंत हा ब्रह्मचर्याचे मूर्तिमंत प्रतीक होता. तेज, यश, त्याचप्रमाणे चातुर्य शक्ती, विजय, नीती, पुरुषार्थ असे अनेक गुण त्यांच्या अंगी होते. त्यांच्याजवळ बुद्धी व अमोघ वक्तृत्व, राजकारण पटुत्व व दूरदर्शीपणा आदी गुण होते. साहस, बल, पराक्रम आणि युक्ती हेही गुण त्यांच्या अंगी होते. ते सर्व शास्त्रपारंगत, संगीतातही निपुण होते. म्हणून सर्वांनी हनुमंतरायांचे हे गुण आपल्या अंगी यावेत म्हणून या मारुती स्तोत्राचा उपयोग करावा. अशा प्रकारे संत रामदासांनी रचलेले हे भीमरूपी मारुती स्तोत्र आहे. हे आपण व आपल्या सर्व विद्यार्थ्यांकडून, मुलांकडून रोज नित्यसेवेत नक्की म्हणावे. आपल्या सरस्वती संच पूजनात देखील याचे महत्त्व दिलेले आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या, मुलांच्या बुद्धितल्लखतेसाठी याचा उपयोग करावा. श्री स्वामी समर्थ. ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.